साक्री तालुक्यातील जैताने येथे दुहेरी हत्याकांड। भोंदू बाबाने केली तरुण व तरुणीची हत्या। धुळ्यात शिवाजी रोडच्या काँक्रिटीकरणाचं आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते भूमिपूजन। खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या हस्ते धुळे शहर व तालुक्यात अनेक विकास कामांना सुरुवात। आणि पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवा, मी धुळेकर संघटनेची मनपा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात तरुण आणि तरुणीची हत्या अखेर भोंदू बाबानेच केल्याचं स्पष्ट झालंय। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि निजामपूर पोलीस या दोन्ही पथकांनी केलेल्या संयुक्त तपासामुळे अवघ्या काही तासातच या दुहेरी हत्याकांडातील आरोपीला गजाआड करण्यात आलंय। विशेष म्हणजे तरुणीच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या एका रुमालाच्या आधारावर पोलीस तपास या आरोपीपर्यंत जाऊन पोहोचला। साक्री तालुक्यातील रायपूर ते वर्धाने रस्त्यावर एका तरुणीचा मृतदेह पडला असून मृतदेह MH18 CH 8151 या क्रमांकाच्या दुचाकीखाली दबलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यामुळे निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले। प्रथमदर्शनी हा अपघाताचा प्रकार असल्याचा बनाव तयार करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली। दरम्यान या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना मिळाली। त्यामुळे त्यांनी तातडीनं अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना घटनास्थळाकडे रवाना केलं। या अधिकाऱ्यांचं पथक घटनास्थळी पोहोचलं। यावेळी त्यांना प्राथमिक तपासातच तरुणीच्या गळ्यावर खुणा आढळून आल्या। त्यामुळे हा वेगळाच प्रकार असल्याचं समजून आलं। विशेष म्हणजे तरुणीच्या मृतदेहाजवळ तिचा मोबाईल आणि पर्स आढळून आली। यातील कागदपत्रांवरून हा मृतदेह कासारे येथील जयश्री रजनीकांत काकुस्ते हिरे या तरुणीचा असल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे तिच्या नातेवाईकांना देखील ही माहिती देण्यात आली। सदर महिला ही जैताने परिसरातील योगेश बापू खैरनार याच्याकडे पूजाविधीसाठी गेल्याची माहिती मिळाली। त्यामुळे पोलिसांनी खैरनार याच्याकडे चौकशी केली असता जयश्री काकुस्ते आणि जैताने येथील रहिवासी असणारा अक्षय गंगाधर सोनवणे हे खैरनार याच्याकडे पूजेसाठी आल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली। पोलिसांनी जयश्री काकुस्ते यांच्या मोबाईलमधील कॉलचं विश्लेषण केलं। यावेळी शेवटचा कॉल खैरनार यालाच केल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे पोलिसांची संशयाची सुई सरळ भोंदू बाबा योगेश खैरनार याच्याकडे वळाली। त्यांनी चौकशी केली असता खैरनार याने उडवाउडवीची आणि दिशाभूल करणारी माहिती द्यायला सुरुवात केली। मात्र पोलिसी खाक्या दाखवताच दुहेरी हत्याकांडाच्या घटनेवरील पडदा उचलला गेला। जैताने येथील रहिवासी असणारा योगेश खैरनार हा त्याच्या गोशाळा वजा मठामध्ये पूजाविधी करून भोंदू बाबाचं काम करतो। त्याच्याकडे जयश्री आणि त्यांचा मित्र सोनवणे हे शनी अमावस्या असल्यामुळे पूजेसाठी आले होते। मात्र पूजेला उशीर झाल्यानं खैरनार यानेच जयश्री यांना सोडून देण्याचं नाटक केलं। एकाच गाडीवर दोघेही जैताने येथून निघाले। पुढे निर्मनुष्य रस्ता लागल्यानंतर खैरनार याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। मात्र जयश्री यांनी आरडाओरड केला। या प्रकारामुळे आपलं बिंग फुटू नये यासाठी खैरनार याने गळा आवळून जयश्री यांची हत्या केली। त्यानंतर अपघाताचा बनाव तयार करून त्याने जैताने गाठलं। मात्र त्याला यायला उशीर झाल्याने अक्षय खैरनार याने त्याला मठात जाब विचारला। त्यामुळे खैरनार हा कमालीचा घाबरला। जयश्री काकुस्ते या आपल्याबरोबरच होत्या ही माहिती केवळ अक्षय सोनवणे यालाच आहे। त्यामुळे हा पुरावा देखील नष्ट करण्यासाठी खैरनार याने लोखंडी रॉड सोनवणे यांच्या डोक्यात मारून त्याचा देखील खून केला। यानंतर सोनवणे याचा मृतदेह एका पोत्यामध्ये भरून तो विपरीत दिशेला नेऊन टाकला। या पोत्यावर खैरनार याने काटेरी झाडी आणि अन्य वस्तू टाकून कुणाच्याही लक्षात येणार नाही असा प्रयत्न केला। घटनास्थळी सापडलेल्या रुमालाच्या आधारावर श्वान पथकाने देखील तपासाचे धागेदोरे खैरनार याच्यापर्यंत पोहोचविले। विशेष म्हणजे जयश्री यांच्या फोनमधून खैरनार यांना फोन केला गेल्याची बाब लक्षात आली। त्यामुळे पोलीस तपास सरळ भोंदू बाबा असणाऱ्या योगेश खैरनार याच्यापर्यंत जाऊन पोहोचला आणि चौकशीत हा दुहेरी हत्याकांडाचा प्रकार खैरनार यानेच केल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे पोलिसांनी खैरनार या भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या। कॅमेरामन संजय सूर्यवंशी, मी महाराष्ट्र न्यूज, साक्री।
भोंदूबाबाने 2 निष्पाप जणांचा बळी घेतला आणि या गोष्टीची सकाळी 7 वाजेला आमच्या कानावर बातमी आली की नवण्णे गावाची एक मुलगी व कासाऱ्या गावाची सून ज्या ठिकाणी तिचा फोडणीने गळा दाबून तोंड दाबून तिची हत्या केली व त्याचप्रमाणे अक्षय सोनवणे भांडण्याचा आमचा पुतण्या आहे, त्याची देखील त्या पुढाण उमरांडी रस्त्यालगत एक योगेश खैरनार म्हणून भोंदूबाबा आहे, त्याचं मठ आहे. त्या मठाला लावून 2 डोंगर सोडून 3ऱ्या डोंगराच्या कोपऱ्याला त्याची लाश त्यांनी फेकलेली. असा प्रचंड अशी संतापाची लाट या तालुक्यात निर्माण झाली आहे. आमचं पोलीस प्रशासनाला हेच म्हणणं आहे, कायदा सुव्यवस्था टिकण्यासाठी, शांततेचं वातावरण टिकण्यासाठी जे आरोपीची जे पाप केलं आहे ते जनतेसमोर उघड करून लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा कशी होईल हेच सर्व गावकऱ्यांच्या वतीने व तालुक्यांच्या वतीने या आरोपीला फाशीची शिक्षा लवकरात लवकर कशी होईल हेच आमच्याकडनं सांगणं आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह विविध भरीव व दर्जेदार कामातून धुळे शहराच्या विकासाला प्राधान्य दिलं आहे. शहरातील रस्त्यांवर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे व्हाईट टॉपिंग काँक्रिटीकरणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून धुळे महानगर स्मार्ट आणि सुंदर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी धुळेकर जनतेचीही साथ द्यावी असं आवाहन शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केलं आहे. आमदार अग्रवाल यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी शहरातील पांझरा नदी काठावरील शिवाजी महाराज रोडवरील श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर ते श्री स्वामी समर्थ केंद्रापर्यंतच्या व्हाईट टॉपिंग रस्ता काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर मायादेवी परदेशी, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, महापालिकेतील भाजपा गटनेत्या किरण कुलेवार, माजी महापौर तथा नगरसेविका कल्पना महाले, नगरसेवक सुनील बैसाने, नगरसेवक ललित आरुजा, नगरसेवक रोहित चांदोडे, भिकन वराडे, महादेव परदेशी, प्रफुल्ल पाटील, धीरज जगताप, मयूर ठाकरे, सागर चौधरी, महापालिकेचे शहर अभियंता चंद्रकांत उगले, कनिष्ठ अभियंता प्रणव शिंदे, ठेकेदार मिलिंद मुडावतकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या ठिकाणी आपण करत आहोत व्हाईट टॉपिंग, याला म्हणतात. व्हाईट टॉपिंगचं हे काम या ठिकाणी आपण करत आहोत. तुम्ही आता नाशिकला जाताना बघतात जो कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे त्याला व्हाईट टॉपिंग म्हणतात. तसं व्हाईट टॉपिंगचं काम आपण या ठिकाणी 5 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी करत आहोत. याच्यात गांधी पुतळा पासून तर खाली आपण स्वामी समर्थापर्यंत उतरतो तोही रस्ता याच्यात करणार आहोत. त्याच्यानंतर संतोषी मातेपासून तर गणपती मंदिरपर्यंत तोही सामाजिक न्यायामधनं 2 कोटी रुपयाचा रस्ता तसंही टेंडर झालेला आहे. परंतु एक साथ सर्व रस्ते आम्हाला लावता येत नाही, कारण की ट्रॅफिकला जायला यायला जागा राहणार. म्हणून हा रस्ता झाल्यानंतर संतोषी मातेचा रस्ता आणि नंतर मग तो रस्ता. तर असे विकासाचे कामं या शहरात आपण चांगले करतो आहे. अतिशय सुंदर असा हा रस्ता होता, मॉडर्न रस्त्यासारखा रस्ता होता. त्याच्यात रोड फर्निचर हे सुद्धा चांगल्या प्रकारे आणि चांगल्या क्वालिटीची या ठिकाणी. तरी नागरिकांना ज्या वारंवार खड्डे पडायची अडचणी व्हायची, 1-1.5 वर्ष झालं नाही पाऊस पडला, पाणी साचला का डांबरी रस्त्याला खड्डे पडायचे. म्हणून आपण हा कॉन्क्रीट रस्ता करतो आणि अशी विकासाची कामं पूर्ण शहरात टप्प्याटप्प्याने आपण करणार आहोत. आता एक रस्ता आपला गांधी पुतळ्यापासून तर सरळ छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मनो थिएटरपर्यंतचंही काम
20 ते 25 दिवसात किंवा महिन्याभरात आपण त्या ठिकाणी चालू करणार आहोत. तेही कॉन्क्रीट असतात. फक्त ड्रेनेज लाईन झाली त्याच्या कामाला आपण सुरुवात करू. असे विविध भागांमध्ये विविध कॉम्बिनेशन असते. आपण हे करतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या विशेष प्रयत्नातून आणि नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीच्या अनुषंगाने धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहर व धुळे तालुका परिसरात विकास कामांचा वेग वाढला असून विविध महत्त्वाच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. विकासाच्या दिशेनं एक मोठं पाऊल टाकत या कामांचं भूमिपूजन खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या हस्ते पार पडलं. धुळे शहर आणि तालुक्यातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची अवस्था खराब असल्यानं नागरिकांना दैनंदिन वाहतुकीत अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आवश्यक असणाऱ्या सभामंडपांची दीर्घकाळापासून मागणी प्रलंबित होती. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला. परिणामी या विकास कामांचं भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत बांबुर्ले प्रले येथे सभामंडप उभारणीचं भूमिपूजन करण्यात आलं. तसेच प्रभाग क्रमांक 2 मधील पूजा प्रोव्हिजन परिसरात रस्ता काँक्रिटीकरण, प्रभाग क्रमांक 1 मधील गोवर्धन नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण, तसेच धुळे शहरातील लक्ष्मीनगर येथे सभामंडप बांधण्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. या विकास कामांमुळे संबंधित परिसरातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असून वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. काँक्रिटीकरणामुळे रस्त्यांचं आयुष्य वाढणार असून पावसाळ्यात होणाऱ्या चिखल व खड्ड्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. तसेच सभामंडप उभारणीमुळे सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी स्थानिक नागरिकांना हक्काचं ठिकाण उपलब्ध होणार आहे. खासदार निधीमधून सभा मंडपाच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी पार पडलेलं आहे. आणि आपले नगरसेवक सन्मान्य जगताप साहेब, आपल्या नगरसेविका आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी मागणी केली होती आणि त्यानुसार ताईंनी आता जे काही सांगितलं तर हे सभामंडपाचं काम हे लवकरात लवकर पूर्ण होऊन आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे श्री गुरुदत्त आणि आपण शंकर महादेव यांचं देखील मंदिर या ठिकाणी आपल्या माध्यमातून सुरू आहे. अनेक पवित्र भक्तिमय असं वातावरण या ठिकाणी आहे आणि त्यामुळे निश्चितपणे जे काही आपले पाडले आहेत, विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, त्यांच्यावरती संस्कार करण्याच्या संदर्भामध्ये आपण हे पाऊल उचललेलं आहे. यामध्ये मला खूप आनंद वाटतो. आपण ज्या काही इतर मागण्या केलेल्या आहेत आपण निश्चित त्याचा विचार करू, परंतु खासदार निधीमधून हे 10 लाख रुपये मंजूर झालेले आहे. तर आपण हे काम होत असताना चांगल्या क्वालिटीचं आपण हे काम करून घ्या, त्यावर लक्ष ठेवा. आणि 2 वर्ष झाले खासदार निधी मधून आपल्या धुळ्यामध्ये विविध ठिकाणी रस्त्यांची कामं असतील, सभामंडप असेल, सामाजिक सभागृह असेल किंवा व्यायामशाळा, अभ्यासिका असे सुशोभीकरणाचे कामं अनेक ठिकाणी चालू आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून देखील जे काही हायवेज आहेत तर त्यांचं जे काही साईड रोड्स आहेत त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी उड्डाणपूल, अंडरपास याची देखील कामं सुरू आहेत. बायपास मंजूर करण्यात आलेला आहे. पिंपळगाव ते धुळे 6 लेनिंग देखील मंजूर झालेला आहे. आणि धुळ्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आनंदाची गोष्ट अशी की केंद्र शासनाच्या माध्यमातून आयुष हॉस्पिटल 50 बेडचं मंजूर झालेलं आहे. त्याच्यासाठी 15 कोटी निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे या बजेटमध्ये. त्या देखील कामाचा लवकरच शुभारंभ होईल. आणि केंद्राच्या माध्यमातून जे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते आणण्याच्या संदर्भामध्ये माझा प्रयत्न आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून देखील पाठपुरावा करून मी बाकीची जी काही कामं आहेत धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि धुळे लोकसभा मतदारसंघासाठी
मी निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्नशील आहे. आपण मला लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं, मतदान केलं, आपले आशीर्वाद मिळाले आणि धुळ्यात माझा जन्म झाल्यामुळे मला ही जन्मभूमीसाठी काही करण्याची संधी प्राप्त झाली. कारण कर्मभूमी ही नाशिक असल्यामुळे नाशिकमध्ये मी 15 वर्ष नगरसेविका, 3 वर्ष महापौर, आमदार आणि राज्यमंत्री म्हणून भरपूर कामं त्या ठिकाणी केली. तो अनुभव आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाशिकसारखं धुळं देखील डेव्हलप व्हायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न आहे. आणि आज शनी अमावस्या आहे, मोठा दिवस आहे. मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील खराब रस्ते व खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी युद्धपातळीवर रस्ते दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत अशी मागणी मी धुळेकर संघटनेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात महापालिका अतिरिक्त आयुक्त स्वालिहा मालगावे यांना निवेदन देण्यात आलं. धुळे शहराची लोकसंख्या व विस्तार झपाट्याने वाढत असून महापालिकेच्या हद्दीत अनेक नवीन कॉलन्यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे शहर व कॉलनी परिसरात वाहतुकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. वाढत्या वाहतुकीमुळे अनेक रस्ते खराब झाले असून नव्याने विकसित झालेल्या भागातील रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. पावसाळ्यात खराब रस्ते, खड्डे आणि चिखलामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहनांचं नुकसान होऊन छोटे मोठे अपघात घडण्याची शक्यता वाढते. शहरात विविध भागांमध्ये भूमिगत गटार, सांडपाणी व्यवस्थापन तसेच वीज विभागाची कामे सुरू असल्यानं अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आलं आहे. या खोदकामांमुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असल्याची बाबही संघटनेने निदर्शनास आणून दिली. पावसाळा तोंडावर आल्या असल्यानं भूमिगत गटार व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे तातडीने पूर्ण करून संबंधित रस्त्यांची दुरुस्ती करावी. तसेच शहर व कॉलनी परिसरातील सर्व खड्डे बुजवून रस्ते वाहतुकीस योग्य करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देताना मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन बतवाल, दिनेश वाघ, छोटू पोद्दार, फरदीन शेख, आफ्रिदी शेख हे उपस्थित होते. लवकरच पावसाळा सुरू होणार आहे व धुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर खूप खड्डे आहेत आणि खूप ठिकाणी कामही झाले आहेत. त्या भूमिगत गटारींचा असो किंवा वीज विभागाचे असो किंवा सांडपाण्याचे असो, तर अशामुळे ठिकठिकाणी रस्ते खराब झाले आहेत आणि शहरातले मुख्य रस्तेच नाही तर कॉलनी परिसरातही खूप रस्ते खराब झाले आहेत. आणि हे खड्डे असल्यामुळे पाऊस सुरू झाल्यानंतर ते खड्डे आहेत असं समजत नाही व त्याच्यात मुख्यतः दुचाकी वाहनधारके पडून त्यांना इजा होते व वाहनही खराब होतात. म्हणून मी धुळेकर संघटनेतर्फे आम्ही उपायुक्त मॅडमांना निवेदन देऊन मागणी केली आहे की पावसाळा सुरू होण्या अगोदर युद्ध पातळीवर खड्डे बुजवण्याचे काम करावे व जिथे खड्डे मोठे असतील तिथे नवीन रस्ता बनवावा. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.